everyone, myself Sunil Sable, lecturer, Department of History, Arihant College of Science, Arts and Science, Bowdon, Pune. Somebody of who have discussed today's lecture, chapter number 1, Renaissance in Europe and development of science, point to be as follows: 1.6 and 1.7 to be continue today. So So 1.6, Industrial Revolution, and next 1.7, Economic Nationalism. Industrial Revolution means औद्योगिक क्रांती. आता म्हणजे काय की औद्योगिक क्रांती म्हटलं की ज्या वेळेस तुम्हाला माहिती असेल की औद्योगिक क्रांती म्हटलं म्हणजे कोणत्याही भांडवलशाही, समजा आता भांडवलशाहीचा जर आपण विचार केला तर समजा आपण बघितलं आहे की 15, 16 आणि 17व्या शतकामध्ये युरोपमध्ये जे विकासात्मक कामे झाली, विकासात्मक शोध लागली, त्या शोधामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे शोध लावले, वेगवेगळ्या मशीन त्यांनी शोधून काढल्या. आणि म्हणजे काय मग याचाच असा अर्थ होतो की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे त्या काळामध्ये युरोपमध्ये औद्योगिक क्रांती ही झाली होती. आता नंतरचा जो आपला पॉईंट आहे तो आहे इकॉनॉमिक नॅशनलिझम. म्हणजे काय? आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय? आर्थिक इकॉनॉमिकल आलं म्हणजे आपल्याला लगेच कळतं, इकॉनॉमिक आलं म्हणजे आपल्याला लगेच कळतं की आर्थिक म्हणजे एक तिथं आर्थिक म्हणजे पैशाची बाब येते. नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्र म्हणजे युरोपमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की युरोपमध्ये विकास झाला, तो अनेक प्रकारे विकास झाला आणि नंतर मग त्यांनी वेगवेगळे शोध लावले, वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जे प्रोडक्शन आहे, इंडस्ट्रियल एरियाचं जे प्रोडक्शन आहे औद्योगिक क्रांतीने त्यांनी ते वाढवलं आणि मग त्यांना साहजिकच ते आपलं जे उत्पादन आहे ते विकण्यासाठी त्यांना बाजारपेठा हव्या होता, म्हणून त्यांनी काय केलं, त्या बाजारपेठेचा शोध लावला आणि त्यांनी ते आपले जे उत्पादन आहे ते विकलं गेलं. त्यांनी जास्त किमतीमध्ये ते विकलं. ठीक आहे. तर बघू आपण आता. बघा, तुम्ही जर मॉडर्न म्हणजे आधुनिक म्हणजे मध्ययुगीन इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर आधुनिक इतिहासाचा जर अभ्यास केला असेल तर तुम्ही बघा, आपल्या इतिहासाचे 3 प्रकार पडतात: प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. तर मध्ययुगीन इतिहासामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे मुघल बादशाह, निजामशाह, कुतुबुद्दीन ऐबक अशांचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला आता आपण जे आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती लगेच मिळणार आहे. सो बघा, अल्बेरुनी. आता अल्बेरुनी तुम्हाला काही जणांना अल्बेरुनी माहिती असेल. म्हणजे काय की अल्बेरुनी हा आपल्या भारतामध्ये हा एक प्रवासी होता, ट्रॅव्हलर. अल्बेरुनी इज अ ट्रॅव्हलर.
हा एक प्रवासी होता. त्याने तो 973 ते 1049 या इसवी सनाच्या सेंचुरीमध्ये तो आपल्या भारतभर त्याने प्रवास केला. त्याने अनेक राजांच्या दरबारी आपलं वास्तव्य त्यांचं होतं. ठीक आहे. तर अल-बिरुनी व्हिजिटेड इंडिया accompanying Sultan Muhammad of Ghazni. He tried to estimate the diameter of the earth. His method of determining the latitudes and longitude was accurate. Considering his times, this was a very difficult task. He prepared a map of the earth. तर त्याने काय केलं, त्या काळामध्ये पूर्ण भारतभर भ्रमण केलं आणि वेगवेगळ्या राजांचा अभ्यास केला होता. तर बघा आता आपण 1.6 इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इंडिकेट्स द ट्रान्समिशन फ्रॉम मॅन्युअल प्रोडक्शन टू मेकॅनिक्स प्रोडक्शन in the 18th and 19th centuries. Steam powered and water powered hydraulic machines come into use for industrial production. Industrial minimum possible production cost to pay least possible wages in order to maintain maximum profit margins are the characteristics of capitalist economy. म्हणजे काय की युरोपमध्ये जे घडलं होतं ते आता समजा युरोपमध्ये जे घडलं आणि मग त्यांनी काय केलं, प्रोडक्शन केलं, चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन केलं आणि ते काय करायचे, त्यांच्या ज्या वसाहती होत्या आशिया खंड आणि आफ्रिका खंडामध्ये त्यांच्या वसाहती होत्या, त्यांनी तेथून कच्चा माल त्यांनी ते घेऊन गेले आपल्या देशामध्ये आणि त्याचा पक्का माल म्हणजे त्याचं पक्कं प्रोडक्शन म्हणजे रेडीमेड ते जे प्रोडक्शन होतं त्यांनी ते तिथं तयार केलं आणि आपल्या भारतामध्ये त्यांनी विकलं. आता समजा साहजिकच आहे, मग जेव्हा प्रॉफिट, आता कोणताही जो व्यापारी असला, बिझनेसमॅन असला, तो काय करतो, आधी आपला मूळ वस्तू तयार करण्याला जेवढा खर्च लागतो तो प्लस त्याचा प्रॉफिट, त्याचा नफा असं मिळून तो आपली जी वस्तू तो प्रोडक्शन करतो ती वस्तू तो विकत असतो. आणि हे सगळं करून तो आपल्या वस्तूच्या आपलं त्याचं काहीतरी आणखी हे असं होतं. परंतु त्या काळामध्ये युरोपीय खंडातील जे देश होते त्यांनी हे सगळं करून मूळ खर्च आणि प्लस प्रॉफिट हे करूनसुद्धा जास्त किमतीमध्ये त्यांच्या वस्तू आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये त्यांनी विकल्या. ठीक आहे. आता मग प्रायव्हेट ऑनरशिप ऑफ द इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट मॅन्युफॅक्चर्स नाईट टू मॅन्युफॅक्चर अँड टू फिक्स द प्राईस ऑफ द मॅन्युफॅक्चर गुड्स, also to determine the profit margins, as also the right of the consumer to buy goods of his choice, are inbuilt norms of the capitalism economy. In England, the atmosphere was suitable for industrial revolution. आता बघा, इंग्लंडमध्ये त्या युरोपमधील सर्व देशांपैकी इंग्लंड असं देश होतं की तिथं प्रोडक्शन करण्याला, कोणतेही प्रोडक्शन करण्याला तिथलं जे हवामान, तिथलं जे ॲटमॉस्फिअर होतं ते चांगलं होतं. त्यामुळे त्या काळामध्ये इंग्लंड या देशाने अधिक प्रगती करणे त्याला सुलभ झालं. मग काय होतं की ज्यावेळेस एखादी देश आपलं प्रोडक्शन तयार करतं आणि ते दुसऱ्या याच्यामध्ये विकत असतो तेव्हा त्याला त्याची जी आशा असते, त्याचा स्वार्थीपणा असतो, तो जास्त त्याला वृद्धिंगत होत असतो. ठीक आहे. आता आपण जो लास्ट आपल्या चॅप्टरचा जो लास्ट पॉईंट आहे तो आहे इकॉनॉमिक. आता एवढं बघून आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे रेनेसेन्स इन युरोप अँड डेव्हलपमेंट ऑफ सायन्स, हा चॅप्टर आपला इथं
संपणार आहे आजच्या या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर 1.7 हा जो आपला पॉईंट आहे तो आहे इकॉनॉमिक नॅशनलिझम. ठीक आहे. म्हणजे काय की आर्थिक राष्ट्रवाद. तर साहजिकच तुम्हाला म्हटलं की त्या युरोपातील देशांमध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये उत्पादन करण्याची, ते उत्पादन विकण्याचं, जास्त नफा मिळवायचा, ही त्यांची एकंदरीत त्यांच्यामध्ये नफा मिळवण्याची एक स्पर्धा झाली होती. तेव्हा राईज ऑफ इकॉनॉमिक नॅशनलिझम वॉज ॲन आउटकम ऑफ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन अरेस्टिंग द इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ rival nation along with ferretly pursuing the economic growth of one's own nation became very important. It became important to devise ways to put economic restriction on the rival country. Measures such as prohibiting the import export transmission of other countries, leaving heavy tolls on their goods, establishing colonies mainly in the Asian and African countries if need be, fighting battles with the native of the colonies were part of economic nationalism. म्हणजे काय की राईज ऑफ म्हणजे जर इकॉनॉमिक राष्ट्रवाद जर त्याचा उदय जर म्हणला तर ही मूळतः युरोपमध्ये होतं. की युरोप खंडाचा जेव्हा आपण विचार करतो की युरोप खंडामध्ये जे देश होते त्या देशांमध्ये काय होतं की त्यांना आपला माल विकण्याची स्पर्धा होती. मग त्यांनी साहजिकच जे आशिया आणि आफ्रिका या खंडामध्ये त्यांच्या वसाहती होत्या, त्यांनी व्यापाराच्या हेतूने तिथं आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. अशा वसाहती त्यांना मग त्यांनी काय केलं, त्या वसाहतीमध्ये ते त्यांचा जो प्रोडक्ट आहे त्यांनी जो त्यांच्या देशामध्ये जे प्रोडक्शन केलं, ज्या वस्तूंचं त्यांनी प्रोडक्शन केलं ते प्रोडक्शन ते वाजवी मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये ते विकत होते. मग तेव्हा त्यांना साहजिकच नफा, त्यांचा जो नफा आहे तो चांगल्या प्रकारे मिळू लागला. आणि त्यांनी मग काय केलं की जेव्हा समजा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त नफा मिळतो, ती वस्तू आपण ती पुन्हा पुन्हा करतो, म्हणजे पुन्हा पुन्हा तोच व्यवसाय करतो. की तुम्ही काहीही घ्या, व्यवसाय घ्या किंवा एखाद्या वस्तू आपण एखादा बिझनेस घ्या किंवा नोकरी घ्या, जेव्हा आपण त्याच्यामध्ये त्याला आपला स्वार्थ दिसतो किंवा काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी दिसत, म्हणजे भविष्याचा आपण विचार करतो, त्याच्यामध्ये आपला जर भविष्य त्याच्यामध्ये दिसत असेल तर आपण त्याचा विचार अधिकप्रमाणे करत असतो. तेच युरोपातील देशांनी हे ठरवलं होतं. ठीक आहे. म्हणून त्यांनी त्याचं पूर्ण युरोप खंडाचा त्याचं डेव्हलपमेंट रिनेसेन्स म्हणजे प्रबोधन झालं. आपल्या पाठाचं नाव काय होतं, प्रबोधन आणि विकास. अशा प्रकारे युरोप खंडामध्ये प्रबोधन आणि विकास एकंदरीत झाला होता. तो ठीक आहे. तर आपण नेक्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टर विल बी कंटिन्यू टुमारो. सो थँक यू वॉचिंग फॉर व्हिडिओ.